IRS सचिन मोटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण सचिन मोटे यांनी 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। नातेवाईकांच्या मदतीने नवी मुंबईमध्ये घोटाळा केला। गोपीचंद पडळकरांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। सिडको, जीएसटी, गृहनिर्माण विभागातील बडे अधिकारी सामील असल्याचा आरोपही केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे, तर योग्य चौकशी करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। एक DDSR ग्रुप नावाचा ग्रुप, एक IRS आहेत सचिन मोटे, त्यांनी त्यांच्या नात्यातल्या लोकांच्या नावावरती वेगवेगळ्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 20 प्रोजेक्ट वेगवेगळे, म्हणजे त्यामध्ये DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं DDSR हाईट्स नावाची एक बिल्डिंग सुरू आहे। DDSR बिल्डरची तथागत हाऊसिंग सोसायटी, स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, अनुविश्व हाऊसिंग सोसायटी, DDSR सात्विक, परत हनी होम्स, मातोश्री ही तर आमदार खासदारांच्यासाठी एक इमारत खारघरमध्ये बनती आहे, त्याचं ह्या लोकांनी काम घेतलेलं आहे। म्हणजे आमचे खिशात आमदार आहेत अशी त्यांची भूमिका आहे, म्हणजे स्टेटमेंट पण त्यांनी केलेले आहेत। तिथले जे त्यांचे वास्तू सल्लागार आहेत त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे। सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांनी CC नसताना त्यांना कशा पद्धतीनं बांधकाम करण्याला परवानगी दिली त्या लोकांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे। GSTचे जे अधिकारी आहेत, मुलकर मॅडम यांच्याकडे हा सगळा विषय आहे, त्या लावून धरतायत, त्या एकदम स्ट्रिक्ट मॅडम आहेत असं मला कळालं, दीपाली पिलारी मॅडम आणि मुलकर मॅडम। तर हे सगळे ह्या विषयात त्यांनी सिरियस घ्यावं। गोडके नावाचा GSTचा कोणतरी कमिशनर आहे, तो त्यांना मदत करतोय, म्हणजे अशी एक अधिकाऱ्यांची मोठी चेन तयार झालेली आहे। तर ह्याच्या संपूर्ण खोलामध्ये आता मी जातोय, आणखी काही माहिती मला प्राप्त होते, त्या पद्धतीनं मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा तक्रार करेन। अतिशय गंभीर अशा प्रकारची माहिती या सभागृहात दिली आहे। सदस्याने दिलेली माहिती खरी समजून त्याच्यावर कारवाई करण्याची या सभागृहाची पद्धत आहे, त्यामुळे त्यांची माहिती ही प्राप्त करून घेऊन जॉईंट CP लेवलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्या संदर्भातली चौकशी करण्यात येईल। वेगवेगळ्या फोरमकडे त्यांनी जे सांगितलं, GST असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्याचीही योग्य चौकशी करण्यात येईल।